नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वादिष्ट सुगरण। आज आपण कालवं बघणार आहोत, त्यांचं थोडंसं रस्सा बघणार आहोत कसं करतात। तर याच्यासाठी आपण कालवं घेतलेली आहेत, 1 वाटी लसूण घेतलेले 7 ते 8 पाकळ्या, कढीपत्ता, एक छोटा बटाटा घेतलेला आपण खूप बारीक कापून घेतलेला आहे, अर्धी कैरी घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। तेवढ्या साहित्यामध्ये आपण कालवांचं थोडं जास्त रस्सा नाही काढणार आहोत, अगदी भातावर लावून खाता येईल एवढं असं रस्सा बघणार आहोत। तर ही कालवं खूप अशी टेस्टी लागतात। तर ही साफ करून घेतलेली आहेत आपण। आता बघूया आपण पुढची कृती। आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे, तर त्यावर सर्वप्रथम आपण लसूण सोडूया आणि मग थोडासा कढीपत्ता टाकूया। लसूण आता थोडं लालसर झालेलं आहे, तर आपण लगेचच यावर कांदा परतूया। कांदा आपल्याला अगदी मऊ होऊन द्यायचा आहे। आता कांदा परतवून घेऊया छान असा, आणि मग यावर आपण बाकीच्या वस्तू सोडणार आहोत। तर सर्वप्रथम पहिले आपण कांदा लालसर करून घेऊ। कांदा आपला परतून झालेला आहे, तर आता आपण यावर हिंग टाकूया थोडंसं, नंतर हळद, मसाला चवीनुसार, आता छान असं आपण मिक्स करून घेऊया। आणि लगेचच आपण यामध्ये जे बटाटे घेतले होते ते आणि कालवं हे टाकून घेऊया। बटाटे आणि जे आपण कालवं घेतलेलं, आपण पाणी अजिबात नाही टाकणार आहोत। छान असं मिक्स करून घेऊ आणि लगेचच मीठ टाकून घेऊया। आपण आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि जे आंबा जो आपण कापून घेतला होता तो टाकूया, जेणेकरून सर्व हे वाफेवर शिजेल। तसेच थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आता छान असं परतवून याच्यावर फक्त आपण झाकण ठेवतोय आणि पाणी ठेवणार आहोत त्यावर, जेणेकरून हे फक्त असं वाफेवर शिजेल। आता आपण यावर झाकण ठेवू, जेणेकरून हे फक्त वाफेवर शिजेल। एक 5 ते 7 मिनिटं आपण यावर पाणी ठेवून वाफेवर शिजून देऊया। एक 5 मिनिटं झालेली आहेत। आपण फक्त पाणी ठेवलेल्यावर पाणी टाकलेलं नाही, तर हे बटाटा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपण शिजून देऊया। बघू शकता तुम्ही, आंब्याला स्वतःहून असं पाणी सुटलेलं आहे, तसंच बटाट्याचंही पाणी सुटलेलं आहे। तर फक्त आपण कांदा लसणावर केलेला आहे, त्यामुळे हे सुकं छान असं लागतं भाकरीसोबत। तर ही रेसिपी प्लीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा। तर आता आपण अजून 2 ते 3 मिनिटं शिजून देऊया बटाटा मऊ होईपर्यंत, आणि मग सर्व करूया।